आणि आता बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ऑटोमॅटिक डोर असणारी रेल्वे गाडी रुजू होणार। सध्या कुर्ला कारशेड या ठिकाणी ही रेल्वे गाडी उभी, पुढील 15 दिवस लोकलची ट्रायल सुरू राहणार असल्याची देखील माहिती। अमरनाथ चिंचवली कोपऱ्याची वाडीतील आरएमसी प्लांट सील, आदिवासी नागरिकांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांची कारवाई। प्लांटमुळे आदिवासी वाड्यामध्ये वायू प्रदूषण होत असल्याने नागरिकांनी तक्रार केलेली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्या घराबाहेर बॅनरबाजी। ठाणे माजीवाडा, तीनाथ नाका या परिसरामध्ये मोठमोठे बॅनर्स झळकले। बदलापूर या ठिकाणी टाटा पॉवर वीज प्रकल्पाला जागा देण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता। कात्रप क्रीडा संकुलाची 4 एकर जागा टाटा पॉवरला देण्यात येणार। निर्णयानंतर आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात आता महापालिका अभियंते देखील कायमस्वरूपी। 84 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती। म्हाडा आणि महापालिकेतील प्रत्येकी 30% अभियंत्यांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाणार। मुंबई, नाशिक, सोलापूरला जोडणाऱ्या विमानांची संख्या वाढवण्याची मागणी। वाढीव दरांमुळे प्रवासी विमानसेवेकडे पाठ फिरवत असून उडान अंतर्गत सर्वसामान्यांना परवडणारी विमानसेवा देण्याचं प्रशासनाला हे पत्र। ठाण्याच्या कळवामध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। खारीगाव टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला कार धडकली। अपघातात 26 वर्षीय चालक दीपक पाटेकरचा जागीच मृत्यू झाला। मुंबई गोवा हायवे 100% कार्यान्वित व्हायला अजून 4 महिने लागणार। संगमेश्वर पासून ते पळसवेपर्यंतच्या पट्ट्यातील हायवेची कामं अजून अपूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मे अखेरीस महामार्ग पूर्ण होण्याची देखील डेडलाईन। मुंबईनंतर बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण। तिकडे पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज शहरात जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद। अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक वगळता इतर सर्व अवजड वाहनांसाठी नियम लागू असतील। पुणे शहरातील पाणीपुरवठा 16 एप्रिलला बंद राहणार। विद्युत पंपिंग आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा बंद असेल। 17 एप्रिलला कमी दाबानं पाणीपुरवठा होणार अशी देखील माहिती। गेल्या दशकभरापासून रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला दिलासा। राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून अंतिम निवाडा प्रस्तावास मंजुरी। पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित देखील करण्याचा मार्ग आता मोकळा। येत्या काळात पीएमआरडी क्षेत्रामध्ये तुकडे बंदी रद्द करण्याच्या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात लवकरच बैठक। पुनर्वसन मंत्री आणि विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची बावनकुळेंची माहिती। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 2री, 3री, 4थी साठी नवा अभ्यासक्रम लागू होईल। त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल। हे प्रशिक्षण 4 मे पासून सुरू होणार। शिक्षकांसाठी ते बंधनकारक असणार अशी देखील माहिती। वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आयडी नोंदणीची विशेष मोहीम सुरू। तर ही सुविधा केंद्रामार्फत मोफत नोंदणीची सुविधा। शेतकऱ्यांनी याचा लाभ कृषी विभागानं घेण्याचं आवाहन। पुणे सोलापूर विमानसेवा 1 मे पासून सुरू होणार। यामुळे पुण्याहून सोलापूरला अवघ्या 40 मिनिटांमध्ये पोहोचणं शक्य। पुणे विमानतळावरून सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्टॉक मंजूर।